फोटोमध्ये काय दिसतंय ते पाहण्यासाठी येणार आहोतच. सुरुवात आपल्याकडे माईक आपल्या अनघाने इकडे सोपवून दिलेला आहे, त्यामुळे सुरुवात आपल्यापासूनच करते. मकरंद सर, निर्माता खुश आहेत तुम्हाला या सिनेमात. मला वाटतं हा सिनेमाचा घाट आपल्याला या सिनेमात घेण्यासाठीच घातलेला आहे असं काहीतरी वाटतंय मला, त्याबद्दल काय सांगा? नाही, घाट तो वेगळा आहे, तो अजून व्हायचा आहे. आता तो लिहिल कुठे गेला, हो की नाही? हो ना, ते दुसरी फिल्म છે, બીજી ફિલ્મ છે આ એ નથી, એમાં તો હું છું બસ, ત્યાં તો હું જ नाही सर. मराठीत घेऊन येणार आहेत त्या परत आणखी एक सिनेमा. हे बघा, पण गुजराती आम्ही थोडस जवळ होतो बोलायला, बरोबर, प्रश्नच नाही. सो मुळात हा चित्रपट आता मी ट्रेलर बघितल्यावर असं वाटतंय की आपण काम केलं तो आपला खूप छोटासाच भाग होता. चित्रपट निर्मिती हा खूप एक मोठा असा घाट घालला आहे. शुभमंगल सावधान होय महाराज, म्हणजे खऱ्या अर्थाने चित्रपट बनवणं म्हणजे त्याच्यासाठी निर्माता असणं, आणि असा निर्माता असणं की अर्धी गोष्ट संपता सांगणं की जा बनव, याचा अर्थ विश्वास. आणि मग सगळे पाहिजे ते ॲक्टर्स जमवणं. तंत्रज्ञ तर आलेच, रोहन आला, तिसरा रोहन आला, कॅमेरामॅन, सगळेच कोरिओग्राफर. पण ते सगळं करताना प्रोडक्शन टीम उभी करून एक चित्रपट, मी तुला सांगतोय की हा जो आहे आमचा डायरेक्टर, हा ओके म्हणत नाही, तो आधी पण मी काय म्हणतो बघा नाही, एकदम चांगलं होतं, पण जरा बघा ते बघाना मध्ये आपल्याला कळत नाही मी बरोबर केलंय नाही केलंय, पण तो सॅटिस्फाईड नाही हे माहिती, कारण का त्यांनी लिहिलेली असल्यामुळे त्याला त्याचा साऊंड माहिती. ॲट द सेम टाइम तो तयार आहे की तुम्ही काय नवीन करताय. ही वॉज देअर टू रिसीव्ह, अँड इन हिज फर्स्ट फिल्म इज डुईंग दॅट. आय थिंक पहिल्या फिल्ममध्ये डिरेक्टर हे थोडेसे घाबरलेले असतात, त्यामुळे प्रयोग फार करत नाही. पण त्यांनी या पहिल्या फिल्ममध्येच मला असं वाटलं की अगदी समजुतीने, आणि डिरेक्टर हॅज टू प्रत्येक तंत्रज्ञाला, ॲक्टरला, ही हॅज टू पुश हिम टू द, म्हणजे क्रॉस हिज लिमिट्स. मला वाटते ते तो करत होता सहजपणे, कधी ओरडला नाही. आम्हालाच वाटायचं की आता झाला, मिळाला, सूर्यसुद्धा चालला आता, तर तो आणि त्याचा कॅमेरामॅन आपण मग उद्या करूया का, म्हटलं अरे प्रोड्युसर चांगला आहे म्हणून काय, शुअर ठीक आहे ना बात, पण त्याला चांगलाच करायचं असायचं. मुळात माझे को ॲक्टर्स सगळे आहेत. एकदा अनघा, म्हणजे आता मी काही कथा सांगणार नाही, जे तुम्हाला ट्रेलरमधनं कळलं तेच, पण अनघानी छबी, म्हणजे छबी काय असते ती अशी वाटली की आपण प्राकृतिक म्हणतो ना एखादी, की आहे पण नाही पण मनात राहिली, ती छबी. मनाच्या डोळ्यांनी, दृष्टींनी जे आपण पाहिलं, अनुभवलं, त्याची ती अनुभूती झाली, ती छबी. तर मला असं वाटते ती मी छान केलं. आणि आमचा हा કેમ આટલા સારા નાચે છે, કેમ गरबा तो ठीक है, पर बहुत अच्छा किया. मुझे क्या लगा, इजी लगा. मतलब हम ऐसे कहते हैं ना कि डांस में गोविंदा जी को देख लो, गोविंदा जी क्या करते, कोई भी सॉन्ग का बीट भी नहीं छोड़ते. वो बीट, हर बीट को और जो शब्द है उसको बोलते हैं, उसका अर्थ निकालते हैं. मैंने वो देखा अभी कि आप गा रहे थे, आप उसका अर्थ निकाल रहे थे. मुझे लगता है कि वो जो ये भी है, वो इधर का ये टर्न भी दे रहे थे आप, वो बहुत कमाल की बात है. और सहज कर रहे थे, ऐसा लगा नहीं कि आप पसीने से वो तर हो रहे हैं और आप कर रहे हो, असं काही वाटलं नाही. त्यामुळे तू डान्समध्ये एकदम कम्फर्टेबल आहेस. आणि तू माणूस, हा माणूस म्हणून संस्कारी आहे, खूप चांगला. अगदी मोठ्या माणसांना, मी काही मोठा नाही, थोडा बहुत वयाने असेल, 1-3-4 वर्षांनी वगैरे असं नाही का. थोडा आधी आपण, समीर तुला काय वाटतं? समीर हा अजून एक मला, आमच्या टीममध्ये
खऱ्या अर्थाने हॉटेलवर गेल्यावर सुद्धा तो म्हणणार की जरा येतो का रूम मध्ये गप्पा मारायला. ते मेन्शन करणं गरजेचं आहे. गप्पा मारायला काय दिवसभर केलं त्याच्यात आणि तो ड्राईव्ह करून सगळीकडे. त्यामुळे एनिवे संजय आहेच. हे नट खूप उत्तम आहेत म्हणजे त्यामुळे फिल्म मध्ये. आणि ही एक नवीन मुलगी आहे सृष्टी आता सृष्टीचं काय बोलणार हो ना पण नाही आमच्याच फिल्ममध्ये. तर मला ही फिल्म आज ट्रेलर पाहिल्यावर खरं मला त्याचं जॉनर कळलं काय असतं. म्हणून मी म्हणालो आम्ही एक खूप छोटा भाग असतो आम्ही जाऊन शूटिंग करून येतो पण त्याच्यानंतर त्याचं एडिटिंग त्याचं म्युझिक त्याच्यानंतर ती जे दिसून येतं तेव्हा खरं कळतं. आणि मी सांगतो मी आहे फिल्ममध्ये म्हणून नाही मला खरंच ही फिल्म जाऊन बघायची हा ट्रेलर बघून. दॅट इज व्हॉट आय वुड से. सो दॅट्स व्हॉट इज इट. आणि लगे लहान मुलं सगळी फार टार्गेट आहेत बरं म्हणजे आपल्यासारखी लहान मुलं सोबत असल्यामुळे असेल. तुमच्यासारखी लहान मुलं त्यांच्या सोबत असल्यामुळे आम्हाला त्यांनी फेकत होतं काहीतरी त्याला पक्षी दिसला म्हणे काय पक्षी होतं भारद्वाज म्हणे. कुठला भारद्वाज होता रे तो फेकतो आम्हाला आणि वर सांगत होता मला माहिती आहे मला पक्षी कळतात काहीतरी आम्हाला हो बिझी केलं. त्याच्यात 5 टेक झाले आमचे. एनिवे मुद्दा असा आहे छान टीम मनापासून केलेली फिल्म आणि मी फिल्म्स केल्या आणि काही राहिल्या बाहेर आल्या नाही चांगली फिल्म त्यातली बार्डो. पण ही फिल्म इथपर्यंत पोहोचली आणि छान रिलीज इथपर्यंत छान आली आहे आणि ती छान रिलीज होती हे याच्यासारखा आनंद आहे. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच फॉर द होल टीम. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. आताच तुम्ही तुमच्या को आर्टिस्ट जसे कौतुक केलं त्याच्याकडेच हा माईक जातोय. येस या सिनेमातून मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जो एंट्री घेतोय तो म्हणजे ध्रुव छेडा. एकदा सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन तुझं. आणि आत्ताच सरांनी जसं सांगितलं की तुझ्या मूव्स तुझा डान्स हे सगळं आम्ही आत्ता पाहिलं आणि ट्रेलरमध्ये आम्हाला काही गोष्टी खूप इंटरेस्टिंग वाटल्या. पण पहिलाच प्रश्न डेफिनेटली जो सगळ्यांनाच पडला असेल की इतकं छान आपल्यामध्ये सगळं कलागुण असताना मराठी सिनेमातून आपण पदार्पण करावं असं का वाटलं. मराठी चित्रपट मला खूप आवडतं कारण माझा संपूर्ण फॅमिली ते मराठी चित्रपटचे फॅन आहे. आम्ही ऑलमोस्ट एव्हरी फिल्म मराठी चित्रपट बघतात आणि मराठीत काय आहे ना खूप सुंदर गोष्ट असतात आणि कल्चर खूप चांगला दाखवतात म्हणून काय युनिक स्टोरी घेऊन येतात मराठी चित्रपटात म्हणून मी मराठी. क्या बात आहे. एकतर खूप छान 2-3 गोष्टींचं ऑब्झर्वेशन जसं आपण म्हणालात की कल्चर असेल किंवा रूट्स असतील ह्या सगळ्या गोष्टी आणि हे खरं आहे आणि याचा अभिमान मराठी प्रेक्षकांना आहे मराठी कलाकारांना आहे. आणि आता आम्हाला याचा आनंदही आहे की तू आमच्या या मराठी फिल्म इंडस्ट्रीचा भाग आहेस. सो येस खूप खूप स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा या सिनेमासाठी.